उधर क्या है? पहिले सुन लो ना क्या होगा तो आतमध्ये जी चर्चा झाली ती कोणाला कोणाला कळाली की नाही कळाली? झाली आपली महानगरपालिकेबरोबर आपण जी चर्चा केली आज, पी गोपीनाथ रेड्डी कंपनीचे व्यवस्थापक होते, ते थोड्या वेळ थांबले, नंतर ते निघून गेले. महानगरपालिका म्हणते की पी गोपीनाथ रेड्डी कंपनी पत्र देणार आहे लागू करत. जर त्यांनी तसं नाही केलं, त्याच्यावर महानगरपालिका पत्र देईल तर 1.5 महिन्यात 1 फेब्रुवारीपासून जर पी गोपीनाथ रेड्डी कंपनीने आपल्याला जर तुम्हाला जर घेणे दिलं किमान वेतनप्रमाणे पैसे, आणि त्या कंपनीला ते काढून टाकतील. बरोबर आहे. आपण त्यांना काय बोललो, तुम्ही त्याला काढा, दुसऱ्याला आणा, त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. 1 फेब्रुवारी 2025 पासून जी पगार ज्याची 1 फेब्रुवारीच्या दिवशी ओपन, त्या फेब्रुवारीचा जो पहिला दिवस राहील, त्या पहिल्या दिवसापासून आमची जी हजेरी भरल किमान वेतन प्रमाणाच्या पगाराप्रमाणे ती भरली पाहिजे, हे आपलं म्हणणं आहे. आणि तसं पत्र जर आपल्याला आज महानगरपालिकेने उद्या संध्याकाळपर्यंत दिलं तर ठीक आहे. आपल्या मर्जीप्रमाणे आपल्याला योग्य वाटल्याप्रमाणे पत्र जर महानगरपालिकेने आपल्याला जर दिलं तर आपलं काम बंद आंदोलनचा विषय आपण काय करायचं म्हणून. जर आपल्याला योग्य पत्र नाही भेटलं तर काम बंद आंदोलन हे आपलं अटळ आहे. 16 तारखेपासून आपलं काम बंद आंदोलन हे चालू होणार आहे. जर आपले कंडिशन, आपल्या जेवढ्या मागणी, आपली किमान वेतनची जी मागणी आहे, तर यांनी पूर्णपणे आपल्याला पत्रात लिहून व्यवस्थित दिली नाही, आपल्याला पत्र जर आपल्याला तसं भेटलं नाही तर आपलं दिनांक 16/12/2024 पासून आपलं काम बंद आंदोलन चालू राहणार आहे. मग त्याच्यासाठी साम दाम दंड भेद सगळं हत्यार आपण उपसायला तयार आहे. किमान वेतन आपण घेतल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नाही. हक्काचे